कोल्हापूरपासून जवळचे प्रेक्षणीय स्थळ आंबा आहे आणि आंब्यात बरीच ठिकाणी फिरण्यासारखे आहेत। त्यामध्ये हे एक ठिकाण। सह्याद्रीमध्ये आपण खूप फिरतो, पण आपल्याला तिथे असणाऱ्या जैवविविधतेबद्दल जास्त माहिती नसते, म्हणून हे ठिकाण तुमच्यासाठी खास। सह्याद्री व्याघ्र राखीव यांचे निसर्ग माहिती केंद्र। चला तर या व्हिडिओमध्ये थोडं वेगळं काहीतरी पाहूया। ज्यावेळी रात्र होते आणि रात्र झाल्यानंतर रात्रीच्या वेळेला हे प्रकाश देत असतात आणि प्रकाश देत असताना चांगल्या पद्धतीनं ते फंगस आपल्याला दिसू शकतात। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तर आंबा घाटात आपलं काही ठिकाणी बघायचे चालू आहेत, तर मागचा व्हिडिओ बघितला असेल तर नक्की बघा। आंबेश्वरचं सुंदर मंदिर आणि देवराई तिथली बघितल्या, आणि तसंच पुढं आम्हाला माहिती भेटली की इथं काही माहिती केंद्र आहे की जिथं या अभयारण्यात असणारे प्राणी, त्याच्यानंतर वनस्पती, कीटक याची माहिती आपल्याला मिळते। तर आपण आलोय सह्याद्री व्याघ्र राखीव म्हणजे निसर्ग माहिती केंद्र या ठिकाणी। तर हे ठिकाण आपण ऑफिसमध्ये बघू शकताय आणि या ऑफिसमध्ये जायचं आणि याबद्दल आपण सगळी माहिती घेऊया। चला। आंबामध्ये असणारे हे निसर्ग माहिती केंद्र। सह्याद्रीमध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळतं याची परिपूर्ण माहिती इथे आपल्याला मिळून जाते। इथे तुम्हाला सुरुवातीला पक्ष्यांचे, प्राण्यांचे हुबेहूब प्रतिकृती बघायला मिळतात आणि ते पाहताना आपल्याला एक वेगळीच मजा येते। मित्रांनो, तर हे सह्याद्री व्याघ्र राखीव यांचं कार्यालय आणि कार्यालयामध्ये त्यांनी हे माहिती केंद्र बनवलं आहे आणि खूप सुंदररित्या हे ऑफिस आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या आपल्या या सह्याद्रीमध्ये असणारे वन्यजीव याबद्दल सगळी सुंदर अशी माहिती भेटले। तुम्ही या बाजूला बघू शकता, अशा पद्धतीने यांनी मांडणी केलं, म्हणजे बघत बघत सगळं पूर्ण असं करत आपण त्या माहिती केंद्राच्या आतमध्ये डिजिटलमध्ये इथे आपल्याला केलेलं बघायला मिळतं। तर असं खूप सुंदर आहे, असं इथे बसायला पण जागा केलं तुम्ही बघू शकताय। आणि हे जास्त लांब नाही, म्हणजे तुम्ही आता आपण आंबेश्वर मंदिर बघितलं, म्हणजे आंबा गावातूनच 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावर हे ठिकाण आपल्याला पाहायला मिळतं। तर असं पाहत पाहत जाऊया अजून आपल्याला या माहिती केंद्रामध्ये काय काय पाहायला मिळते। अचानक पाहण्यात आलेले हे ठिकाण खरेच बघण्यासारखे आहे। सह्याद्रीमधील वन्यजीव, पाने, फुले, अगदी कीटकांची माहिती सुद्धा डिजिटल पद्धतीने इथे दाखवण्यात आली आहे। बच्चे कंपनी आपल्या फॅमिलीसाठी एक उत्तम पर्यायी, म्हणजे पूर्ण आपल्या सह्याद्रीमध्ये काय काय पाहायला मिळतं, कोणकोणते वन्यजीव प्राणी आहेत याच्यासाठी एक उत्तम पर्याय म्हणजे हे आंबामध्ये येणारं माहिती केंद्र। जास्त लांब नाही, तुम्ही रत्नागिरी फिरायला जाताय ना तर किती जवळ, रस्त्यालगतच हे ठिकाण आपल्याला बघायला मिळते। हे तुम्हाला आसपास बाहेरचा पहिला परिसर दाखवतो, अजून आत आपल्याला खूप काही बघायला मिळणार आहे। चला मग आतमध्ये जाऊया। माझ्या डाव्या बाजूला गेलं ना तर आपल्याला फॉरेस्टचं ऑफिस आहे आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकताय जे पर्यटकांसाठी बनवलेलं ते माहिती केंद्र इथं पाठीमाग आहे। आता इथूनच आत जायचं, आतमध्ये बरेच आपल्याला डिजिटलमध्ये केलेले माहितीपट आपल्याला पाहायला मिळते। आता आत जाऊया आणि आतमध्ये कसं आहे ते पाहूया। चला। नमस्कार, मी श्री अमोल तुकाराम पाटील, श्री आंबेश्वर माध्यमिक विद्यालय आंबा येथील एक सहाय्यक शिक्षक आहे आणि आंबा हा पर्यटन क्षेत्र म्हणून संबोधला जातो। एवढेच नाही तर मिनी महाबळेश्वर म्हणून संबोधला जातो, परंतु आंब्यामध्ये बघण्यासाठी 20 ते 25 पॉईंट्स आहेत। त्यातला एक हा पॉईंट्स आहे सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्प निसर्ग माहिती केंद्र आंबा। हा याची खरं सांगायचं म्हणलं तर निसर्ग माहिती केंद्र की गेल्या 10 वर्षापासून असे ओसाड होता, परंतु वेगवेगळे वनरक्षक आलेत आणि तशीच माहिती न घेता वेगवेगळ्या माध्यमातून इथं आंबा ह्यामध्ये काय माहिती आहे
ही माहिती करून देण्यासाठी इथले वन अधिकारी फॉरेस्ट रेंज ऑफिसर सागर पवार साहेबांनी इथं काय केलेलं निसर्ग माहिती केंद्राची अतिशय चांगल्या पद्धतीची माहिती त्यांच्या माध्यमातून अमृत शिंदे साहेब तसेच कोकितकर साहेब यांनी सुद्धा मोलाचं सहकार्य करून इथं आंबा माहिती निसर्ग माहिती केंद्र लोकांना पर्यटनांना निसर्ग आंब्यामध्ये कोणत्या जैवविविधता आहे, कोणते प्राणी आहेत, कोणते बटरफ्लायज आहे याची सगळी माहिती आंबा ह्या केंद्रातून तुम्हाला मिळाली जाते. तर आपण थोड्याच कालावधीमध्ये आंबा निसर्ग माहिती केंद्र याची आपण काय डायव्हर्सिटी आहे ते आपण पाहूया. जायच्या अगोदर आंबा हा सगळा शाहवाडी तालुका हा निसर्ग माहिती केंद्राच्या माध्यमातून नटलेलाच आहे, परंतु इथं जैवविविधता खान सुद्धा म्हणून प्रसिद्ध आहे. विविधता खान म्हणजे बॉक्साईटची खान म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु आंबामध्ये पूर्ण सह्याद्री व्याघ्र पिकअप कोयना धरणापासून ते आंबाच्या दाजीपूर अभयारण्यापर्यंत वेगवेगळे खडक इथं बघायला मिळतात. इथं रॉक वेगवेगळ्या रॉकची पद्धत इथं आहे. रॉक आपणाला बद्दल याची नावं मला माहीत नाही, परंतु रॉक वेगवेगळ्या माहिती आपल्याला मिळू शकतात. तसेच मी सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्पाच्या माध्यमातून आंबा या ह्याच्यामधून पाहतोय तर आंब्यामध्ये असे वेगवेगळे तुम्हाला घटक बघू मिळू शकतात. आंबा आणि परिसरातील जे प्रेक्षणीय स्थळ आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकताय. श्यामेश्वर देवराय बघू शकताय, विसावा पॉईंट बघू शकताय, आदिशदेव पॉईंट बघताय आणि वेगवेगळे निसर्गाच्या माध्यमातून जर मी कोयना वन्यजीव अभयारण्याच्या माध्यमातून जर बघायला म्हटलं तर आंब्यामध्ये असणारी जी विविधता ती तुम्हाला इथं पाहायला मिळते. तसेच प्लांट डायव्हर्सिटी जर बघितलं वेगवेगळे फळांचा राजा म्हणतो आपण, रानमेवा म्हणतो, ते रानमेवा इथं तुम्हाला बघायला मिळते. मग तो काळा अंबर असेल, तुपा असेल, जांभूळ असेल, नंतर तुमचं करवंद असेल, वेगवेगळे तर तुम्हाला खाऊ शकतो या सगळ्या वनस्पती ते खाऊ शकतो आपण. हे निसर्गातलंच काय म्हणतो रानमेवा म्हणतो आणि रानमेवा खाण्यासाठी जंगलात जावं लागतं. तुम्ही विकत खाऊ शकता. आता त्याचं काय झालेलं आहे, जांभळाचं काय केलं तर वेगवेगळे रस काढून त्याचे काय तर वेगवेगळे फ्राय केलं जातं आणि ते तुम्ही काय करू शकता तुमच्या जाममध्ये घालून तुम्ही काय करू शकता खाऊ शकता. परंतु जे निसर्गातले जे करवंद आहेत ते आपण स्वतः खाल्लं तर त्याचा वेगळा आनंद भेटतो आणि डायरेक्ट प्रोटीन्स आपल्याला त्याचे डायरेक्ट जे काय हे निश्चित मिळू शकतं. हे असं प्लांट डायव्हर्सिटी आहे. तर तसेच वेगवेगळे आदिष्टी देवीच्या माध्यमातून इथं इन्सेक्ट सुद्धा दिलेले आहेत बघा. वेगवेगळे इन्सेक्ट आहेत बघा की आपल्याला काही मोजकेच इन्सेक्ट माहीत असतात आणि ते कुठले माहीत असतात. एक बाबा खेकडा माहित आहे किंवा स्कॉर्पियन्स माहित आहे, नंतर वूड फाउस माहित आहे. परंतु वेगवेगळे इन्सेक्टच्या माध्यमातून बटरफ्लाय जे कॅटरपिलर्स पासून जे उत्पत्ती होते बटरफ्लाय हे खूप चांगल्या पद्धतीचं फुलपाखरू होतं. मोठं जागतिक बटरफ्लाय सर्वात मोठं पतंग म्हणलं तर त्या आंब्यामध्ये मिळू शकतं. जास्तीत जास्त 9 ते 10 इंच म्हणजे आपल्या हाताच्या एवढ्या पंजा एवढं एक फुलपाखराचं काय तर मोठ्या प्रमाणात मिळू शकतं. वेगवेगळे तर बटरफ्लायच्या प्रजाती आहेत. त्या बटरफ्लायच्या प्रजातीच्या माध्यमातून आंब्यामध्ये सापडणारं सर्वात मोठा पतंग म्हणून काय केलं तर हे बघितलं आहे. मी स्वतः हे पाहिलेलं आहे. स्वतः मी निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळे हे बटरफ्लाय मी स्वतः बघितलेलं आहे आणि त्याचा अभ्यास सुद्धा आम्ही केलेला आहे. जीवनचक्र बटरफ्लायचं जीवनचक्र सुद्धा दिलेलं आहे. आपल्याला एवढंच माहित आहे की कॅटरपिलर पासून म्हणजे सुवर्णापासून बटरफ्लायची निर्मिती होते, परंतु त्याचा कालावधी कसा आहे आणि त्याची सिस्टीम कशी आहे ते इथं आपल्याला बघायला मिळते. इथं वेगवेगळे प्राणी मॅमल्स दिल्यात बघा. सस्तन प्राण्यांचं वैशिष्ट्य की इथल्या जे पवार साहेबांचं एक वैशिष्ट्य की इथं जाऊन जंगलामध्ये जाऊन त्याचा काय करायचा त्याचा अभ्यास करायचा. हा आवाजाचा सुद्धा आहे. वेगवेगळे फंक्शन म्हणजे टायगरचा आवाज कसा आहे किंवा इंडियन मेंचेक्सिकचा आवाज कसा आहे, सांबरचा आवाज कसा आहे, इंडियन जायंट स्क्वेरलचा आवाज कसा आहे हे सुद्धा तुम्ही पाहू शकता किंवा ऐकू शकता. सांबारचा आवाज कसा आहे बघा. असे वेगवेगळे पद्धतीचे काय डायव्हर्सिटी आहे तिथे मॅमल्स आहेत. तसं इकडे गेलं तर वेगवेगळे पक्षी ब्रीडर्स म्हणतो आपण त्याला. ह्या टोटल 1200 अधिक काय प्रजाती आहेत, परंतु या पश्चिम महाघाटावर 508 पद्धतीच्या प्रजाती इथं आढळून आलेल्या आहेत. आपल्याला खेडेगावातल्या लोकांना एवढंच माहिती आहे की 7 ते 8 पक्ष्यांची नावं जास्तीत जास्त 15-20 पक्ष्यांची नावं माहित असतात, परंतु 5 ते 8 पक्ष्यांची नावं या निसर्ग माहिती केंद्रामध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यांची माहिती मिळते, तो कशा पद्धतीचा दिसतो, त्याचा आवाज कसा आहे ही सगळी माहिती आहे इथं दिलेली आहे. त्यांच्या आवाजाचे सुद्धा इथं काय केलेले आहेत व्हिडिओ त्यांच्या माध्यमातून तयार केलेले आहेत. बघा इथं व्हिडिओ ग्रेट हॉर्नबिल नावाचा पक्षी आहे की कशा पद्धतीचा आवाज करतो.
तसेच मलबार विस्लिंग थ्रश हा एक पक्षी आहे, तो विस्लिंग म्हणजे शीळ घालणार. कशा पद्धतीने शीळ घालतो बघा. निसर्ग माहिती केंद्राच्या माध्यमातून ह्याच्यामध्ये आंब्यामध्ये वेगवेगळ्या जंगलामध्ये वेगवेगळे फंगस म्हणजे मशरूम भेटतात आणि त्या मशरूमच्या माध्यमातून इथं निसर्ग माहिती केंद्रामध्ये काही मशरूमच्या इथं ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत, कृत्रिम पद्धतीचे दिलेले आहेत. परंतु त्या नॅचरल प्रोसिजर कशा असतात त्या आपल्याला निसर्गातच मिळतात. परंतु इथं कृत्रिम पद्धतीच्या ज्या फंगस आहेत ते फंगस आपण इथं बघू शकतोय. आणि हे फंगस हे सगळं कोयना डॅमच्या माध्यमातून मिळतात, म्हणजे उलटी छत्री असे. हे कोयना डॅमच्या माध्यमातून म्हणजे कोयनाच्या कमीत कमी 25 ते 30 किलोमीटर आत जंगलामध्ये असे फंगस भेटतात. आणि हे फंगस आहेत हे आंब्यामध्ये सापडतात. हे लाईटीच्या वेळेला काय करतात, ज्यावेळी प्रकाशित होतं म्हणजे ज्यावेळी रात्र होते आणि रात्र झाल्यानंतर रात्रीच्या वेळेला हे प्रकाश देत असतं. आणि प्रकाश देत असताना चांगल्या पद्धतीनं ते फंगस आपल्याला दिसू शकतात की रात्रीच्या वेळेला प्रकाशित होतात आणि ते आपल्याला रात्रीच्या वेळेला चांगले दिसतात. बघू आपण कशा पद्धतीने ते रात्रीच्या दिसू शकतात. अशा पद्धतीचे फंगस दिसतात बघा. आणि हे रात्रीच्या वेळेला एवढे प्रकाशित येतात, जे कृत्रिम पद्धतीचे फंगस आता आहेत. मग ते नॅचरल फंगस कशा पद्धतीचे रात्रीच्या वेळेला दिसू शकणार. टोटल 6 व्याघ्र प्रकल्प आहेत आणि 6 व्याघ्र प्रकल्प हा 6वा व्याघ्र प्रकल्प आहे. आणि त्या 6व्या व्याघ्र प्रकल्पामध्ये आपण इथं आहोत. इथं सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हणतो, चांदोली राष्ट्रीय उद्यान म्हणतो. 3317 चौकिमी आहे आणि कोयना वन्यजीव अभयारण्य 423 चौकिमी आहे. याची माहिती आपल्याला इथे भेटत असते. सह्याद्र महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतात. इथं असणारे आमचे सहकारी, आमचे मित्र, आमचे दाजी मुने आपण पाटील सर आम्हाला इथं आंबा केंद्र शाळेमध्ये भेटायला आलेत आणि त्यांच्या माध्यमातून तुमची ओळख झाली. ते आमचे दाजी आकाराम पाटील, पिशवी गाव त्यांचं, तालुका शावाडे. तसेच हे रितेश नलवडे, तसेच वन अधिकाऱ्यांच्या माध्यमातून असलेले ते एक वन अधिकारी आणि आमचे चिरंजीव आयुष पाटील हे सुद्धा आलेले आहेत. आणि यांच्या माध्यमातून तुम्ही आमच्या निसर्ग माहिती केंद्राची माहिती घेतल्याबद्दल आमचं धन्यवाद. आतमध्ये गेल्यावर आणि सर्व काही पाहिल्यावर सह्याद्रीत पाहण्यासारखं किती काय आहे हे आपल्याला लक्षात येते. मित्रांनो, तर अजून इथलं एक छान गोष्ट तुम्हाला माहिती आहे का, म्हणजे इथे तुमच्या मनात जे प्रश्न असतात ना, ते प्रश्नाची उत्तर या एका बॉक्समध्ये कसं काय सांगतो तुम्हाला. आता आपल्याला प्रश्न आहे की सह्याद्री व्याघ्र राखीव कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, तर हा एक प्रश्न, त्याचं उत्तर या बॉक्समध्ये. असा बॉक्स ओपन केला की इथं आपल्याला सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी या 4 जिल्ह्यामध्ये हा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे. दुसरा अजून एक आपल्याला महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे हा सर्वात मोठा प्रश्न आहे, कोणाला माहिती नसेल त्याचं पण उत्तर इथं आहे. जर ओपन केलं तर हरियल म्हणून आपल्याला इथं ह्या महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे का नाही, गोष्ट चांगली. तर असं काही आपल्याला बघायला मिळतं. तर असं तुम्हाला बरेच इथं इन्फॉर्मेटिव्ह माहिती तुम्हाला इथं नक्कीच मिळणार. माहिती केंद्र बघून आम्ही एक छोट्याशा थिएटरमध्ये गेलो. तिथे कोयना चांदोली अभयारण्याची पूर्ण माहिती आणि चित्रीकरण दाखवण्यात येते. आता व्हिडिओ पाहिले, खूप छान माहिती भेटली मला. आता तुम्ही बघितलाच असेल व्हिडिओमध्ये. तर पूर्ण ते आपल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये जे काय असते ते सगळे इथे पाहायला मिळते. तर अशी काही माहिती आपल्याला इथे मिळाली. तर असं व्हिडिओ शूट पण आपल्याला इथे पाहता येते. खूप छान वाटलं मंडळी. तर पुन्हा एकदा एक माझं बकेट लिस्टमध्ये ठिकाण दाखवून झालं आहे आणि खूप छान ठिकाण आहे. आंबा जवळच असणारं हे माहिती केंद्र, अक्षरशः पश्चिम घाटात जे काही जैवविविधता आहे, त्यानंतर आपलं सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे, त्याच्याबद्दल सगळी माहिती इथं आपल्याला बघायला मिळते. तर खूप छान असं माहिती केंद्र इथं बघायला मिळतात. तर आपल्याबरोबर आहेत श्रीकांत परळीकर आणि हे आपल्याला इथं माहिती सांगतात वगैरे. आणि त्याचबरोबर अमर पाटील साहेब आहेत, त्यांनी पण आपल्याला माहिती सांगितली. ते इथले आपले ग्रामस्थच आहेत.
तर अशा पद्धतीने खूप छान पद्धतीने माहिती जाईल आणि हे ठिकाण पण छानच आहे. तर तुमचं काय मत आहे याबद्दल? जर निसर्गाविषयी वगैरे काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आंबा ठिकाण आहे, इथे पॉईंट्स पण बघण्यासारखे आहेत. किंवा जर काही माहिती नसेल तर आपल्या इथं निसर्ग माहिती केंद्र आहे, तिथे येऊन तुम्ही आवश्यक भेट देऊन माहिती करून घेऊ शकता. किंवा गाईडवाला कोण नसेल तर आम्ही सुद्धा माहिती देऊ शकतो. त्यामुळे एक वेळ नक्कीच भेट द्या. आणि इथं समजा इथं आपल्याला ही जंगल सफारी जंगल सफारी करायची असेल तर आपली एक 2-3 महिन्यामध्ये चालू होणार आहे. ती एक आता जर सफारी पाहिजे असेल तर आता प्रायव्हेटमध्ये जे रिसॉर्टला आहे त्यांना आपण अनुमती दिलेली आहे. हा रूट कसा असतो त्याचा? तिथून म्हणजे जे बघण्याचे पॉईंट आपल्या माहिती केंद्रात दाखवलेले आहेत, ते आंबासडा, परत मानोली डॅम वगैरे, वाघझरा वगैरे असे ठिकाण म्हणजे ते दाखवून आण. तर चला हे व्हिडिओ शेवट करूया आपण. आता भेटूया एक नवीन ठिकाणी. बघूया आपण एक तिसरं ठिकाण बघणार आहे आंबातलं. जर ते वेळ भेटला तर ते पण ठिकाण तुम्हाला दाखवणारच. असंच एक सुंदर ठिकाण असणार आहे. तर चला मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.